नमस्कार. पुढची डायग्राम आहे वारंवारता बहुभुज किंवा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. आता हिस्टोग्राम म्हणजे आयतालेख कसा काढायचा तो आपल्याला माहिती आहे, तोच काढावा लागतो आणि जस्ट पुढे एक स्टेप आहे की त्या सगळ्याचे मध्यबिंदू फक्त जोडायचे असतात. एवढी एकच जास्तीची स्टेप आहे. म्हणजे जो दिलेला डेटा आहे, जे टेबल दिलेला आहे त्याचे वर्ग म्हणजे क्लासेस सलग आहेत का हे आधी चेक करायचं. सलग नसतील तर ते सलग करून घ्यायचे. एवढंच करायला लागेल आपल्याला. त्यानंतर आपण काय करायचं, हिस्टोग्राम काढायचं. हिस्टोग्राम म्हणजे आयतालेख. तो एकदा काढून घेतला की जस्ट मिड पॉइंट जोडायचे. एवढंच म्हणजे काय म्हणतात त्याला, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. त्यामुळे जे टेबल दिलेलं आहे त्यावरून आधी आयतालेख काढून घेऊया. आयतालेख काढण्यासाठी ग्राफ पेपरच्या कोपऱ्यामध्ये एक्स आणि वाय ॲक्सिस घ्या, कारण सगळं फर्स्ट क्वाड्रंटमध्ये म्हणजेच पहिल्या चरणात सगळी आकृती तुमची येणार आहे. आपण एक्स आणि वाय ॲक्सिस काढून घेऊ आधी. एक्स अक्ष आणि हा वाय ॲक्सिस हे असणार आहे 0 0. वाय ॲक्सिस वर काय याच्या प्रमाणात घ्यायचे बिंदू म्हणजे काय पॉईंट घ्यायचे ते आता ठरवूया. मॅक्सिमम 25 दिसतोय आणि या लाईन्स किती अवेलेबल आहेत बघूया. जर 10 11 9 10 वगैरे जरी लाईन्स असतील तरी 5 ने काम होईल. 5 5 कारण 25 ना, म्हणजे 5 ह्याच्यातच होणार आहे. म्हणजे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 जरी घेतला तरी पूर्ण. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 5 10 15 20 25. अजून एखादा असली लाईन तर पुढे नंबर लिहून ठेवूया 30. तर हे जेवढ्या लाईन्स आहेत तेवढ्या बघून आणि हा मॅक्सिमम नंबर किती आहे ते बघून आपण वाय ॲक्सिसवर घ्यायचं. आता वाय अक्षाला नाव द्यायचं असतं. इथे जे काही नाव असेल ते पी वर्ग आहेत, मिळालेले मार्क्स आहेत, उत्पन्न आहे, जे काय असेल ते नाव इथे वाय अक्षाला द्यायचं. आणि एक्स ॲक्सिसला काय करणार आहोत आपण, 1 सेंटीमीटर पर्यंतच आपल्याला माहिती नाही काय हे असणार आहे. आता इथे हा समजा 1 सेंटीमीटर आहे, हा 2 3 4 एवढे अवेलेबल असतील तर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनसाठी काय करायचं सांगते की हिस्टोग्राम काढताना आपण लगेच पहिल्या 1 सेंटीमीटर पासून सुरुवात केली होती आणि मग जो वर्ग असेल त्याप्रमाणे सुरुवात करायची. म्हणजे 10 ते 20 असेल तर 10 पासून आपण इथे पहिल्या सेंटीमीटरला सुरुवात केली असती. नुसता हिस्टोग्राम म्हणजे नुसता आयतालेख असतात. तर आता त्याच्यावर पुढे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आहे, त्यामुळे आपण पुढच्या सेंटीमीटर पासून सुरुवात करायची. का ते नंतर लक्षात येईल, जे आपण डायग्राम काढू तेव्हा लक्षात येईल. कारण तो अलीकडचा मिड पॉइंट पण जॉईन करायचा असतो म्हणून. त्यामुळे हा 1 सेंटीमीटरचा पहिला जो आहे तो सोडायचा, इथपासून सुरुवात करायची आणि आपण क्लासेस लिहिणार आहोत 10. सलग असले पाहिजेत तर आपल्याला सेकंड ह्याला 30 असं लिहिता येईल. म्हणजे 10 to 30 हा क्लास झाला. मग 30 to 50 हा दुसरा क्लास झाला. 50 to 70 हा पुढचा. 70 to 90 इथपर्यंत क्लास दिलेले आहेत. म्हणजे 10 to 30 झाला, 30 to 50 आणि हे सलग आहेत. त्यामुळे हिस्टोग्राम सारखं येईल. आधी हिस्टोग्राम काढायचा आणि मग त्याच्यावर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. हिस्टोग्राम काढण्यासाठी आता आपल्याला क्लासेस मिळालेले इथे लिहायचं. ते एक वर्ग आहेत आणि इथे फ्रिक्वेन्सी आहे. पहिलं काय 10 to 30 साठी 20 इथे आहे. एक इथे अशी पट्टी लावायची आणि इथे मात्र सेकंड सेंटीमीटर पासून सुरू करा. फर्स्ट सेंटीमीटर पासून नको. ते का ते एकदा डायग्राम काढल्यावर लक्षात येईल. पहिला आयत किंवा पहिला रेक्टँगल किती उंचीचा आहे तर 20. तो 20 हाईटचा आपण इथे काढला. त्याच्यानंतर 30 to 50 30 to 50 आहे 15 म्हणजे इथे 15 आणि या 50 पर्यंत आहे. तर इथे असा जोडायचा. अगदी सोप्या डायग्राम इथे आहे. हिस्टोग्राम म्हणा किंवा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. हे 15चं झालं. आता हे एक्झॅक्ट माप नाही, ह्या ग्राफ पेपर नाहीये, त्यामुळे इथे बरोबर मोजून माप घेतलेलं नाहीये. त्यामुळे हा थोडासा आयत लहान, हा थोडासा आयत मोठा असं दिसतंय. पण तुम्ही जेव्हा ग्राफ पेपरवर काढाल तेव्हा त्याची रुंदी पण अगदी एक्झॅक्ट असेल. कारण 1 सेंटीमीटर प्रत्येकाला आपण विड्थ देतोय, रुंदी देतोय. 50 to 70 50 to 70 किती आहे 25 म्हणजे अजून हायर जायला लागेल. 25 इथे येणार आहे. तर या 70 पासून 25 ला आणि ही पण बाजू आपल्याला वाढवायला लागेल. असं करून तो रेक्टँगल 25 पर्यंतचा पुढचा काढायचा. मग पुढचा 70 19चा 80 आहे. 70 to 19 18 आहे. 18 आता कुठे असेल बघूया. कारण ह्या 15 to 20च्या मध्ये कुठेतरी 18 असेल.
मग 1 मिलीमीटरची लाईन म्हणजे किती होत आहेत, कारण 15 to 20 आहे ना, त्यामुळे 10 मिलीमीटर मध्ये 5च पॉइंट्स आहेत. तर थोडंसं कॅल्क्युलेशन करायचं. 10 मिलीमीटर मध्ये 5च पॉइंट्स आहेत, म्हणजे 2-2 लाईनने 1-1 मिलीमीटर, म्हणजे 2-2 मिलीमीटर झाले की 1-1 युनिट वाढतं. म्हणजे इथे 15ची जी ठळक लाईन आहे ती झाल्यानंतर मधल्या 2 लाईन झाल्यानंतर इथे 16 येईल, मग अजून 2 लाईन झाल्यानंतर 17 येईल. असं करत करत ते पॉइंट्स येणार. त्याप्रमाणे इथनं इथवी येणार, मग ती 6वी लाईन येईल, तिथे 18 असेल. इथे कुठेतरी मिलीमीटरची जी लाईन आहे फेंट लाईन ती इथे असेल 18 मार्क करा आणि त्याप्रमाणे पुढचा रेक्टँगल काढा. ते रेक्टँगल काढताना अशा पद्धतीने ऍडजस्ट करा की इथे 2 सेंटीमीटर आपले लागणार आहेत. तिथनं आपण सुरू करणार आहोत आणि इथे पुढे अजून 1 सेंटीमीटरची ब्लँक स्पेस लागणार आहे. ती पण का ते सांगते, ती आपल्याला आहे, ही लागणार आहे आपल्याला. इथलं पुढचं 1 सेंटीमीटर आणि पुढचं 1 सेंटीमीटर. आता काय करायचं की ह्या हिस्टोग्राम मध्ये ह्या हाईटचे हे जे काही रेक्टँगल आपण उभे केलेले आहेत त्यांचे मिड पॉइंट घ्यायचे. मिड पॉइंट घेणं सोपं आहे. इथे जो इथे पुन्हा अशा लाईन्स पण असतात ना, तर ह्या लाईन्स मध्ये इथे जी 5 मिलीमीटरची जी लाईन आहे तिथं तुम्हाला तो मिड पॉइंट दिसेल. तर हा इथे मिड पॉइंट, हा इथे, हा इथे. आता हे जे मिड पॉइंट आहेत ते इथे वरती जाऊन मार्क करायचं. इथे म्हणजे जो हिस्टोग्राम आहे त्याच्या हाईट जिथे सांगते म्हणजे अपर साइड जी आहे त्या साइडला या सगळे मिड पॉइंट मार्क करायचे. ते बरोबर मिड पॉइंट बघा, इथे 5 मिलीमीटरची जी लाईन आहे ती मिड पॉइंट येणार. ती अशी पट्टी घ्या आणि तिथे तो हा पॉइंट सगळे मार्क करायचे. मग जसे हे पॉइंट मार्क केले तसा एक अलीकडे आणि एक पलीकडे इथे पण एक आयत आहे, रेक्टँगल आहे असं समजायचंय. तो कितीचा आहे, 0 उंचीचा, 0 उंचीचा आहे, 0 हाईटचा. इथे पण एक रेक्टँगल आहे, तोही 0 हाईटचा आहे असं समजायचं, कारण ते आपल्याला जोडायचंय. तर इथनं इथे याचा पण मिड पॉइंट घ्यायचा आणि तो इथे मार्क करायचा. आणि पुढे अजून एक, म्हणून अजून 1 सेंटीमीटर पुढे आणि अजून मागे 1 सेंटीमीटर, पुढे 1 सेंटीमीटर लागतं. तेवढी तुम्ही स्पेस आहे ना बघा आणि मग ते करायला घ्या. साधारण 7-8 लाईन मिळतात, म्हणून अगदी कोपऱ्यात XY ऍक्सिस काढले की तुम्हाला हे डायग्राम काढायला बरं पडतं. आता पुढे जाऊन फक्त काय करायचंय की इथून सुरुवात करायची आणि सगळे मिड पॉइंट जोडायला घ्यायचे. म्हणजे इथून हा मिड पॉइंट जोडला, ही लाईन काढायची. इथून हा मिड पॉइंट जोडला, ही लाईन काढायची. त्याच्यानंतर हा जोडला इथे. स्ट्रेट लाईनने सगळे मिड पॉइंट एका पुढचे एक जोडत जायचं, फक्त एवढंच. आणि याला म्हणतात फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. अगदी सोपं आहे, सेम तेच आहे सगळं. हिस्टोग्रामच काढला आहे, आयतालेखच काढलेला आहे. फक्त आयतालेख काढताना थोडं 2 सेंटीमीटर पासून सुरुवात केली, कारण आपल्याला इथे जॉईन करायचं आहे. आणि हा पहिला सेंटीमीटर कशात गेला, हे शिफ्टेड एक्स ऍक्सिस आहे वगैरे हे दाखवण्यात गेलेलं आहे. त्यामुळे इथे नाही घ्यायचा, पुढे घ्यायचा. आणि पुढचा 1 सेंटीमीटर लागेल, कारण एंड करायचा इथे आपल्याला पॉलिगॉन. त्यामुळे इथे स्टार्टिंग पॉईंट आणि इथे एंड पॉईंट, म्हणजे एक्स ऍक्सिस वर येणार दोन्ही, स्टार्ट आणि एंड पॉईंट एक्स ऍक्सिस वर येणार त्या पॉलिगॉनचे. तर अशा पद्धतीने फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आपण काढू शकतो. आता हे जे जॉईन केलेले पॉइंट्स आहेत ते काय होते, ह्या प्रत्येक क्लासचे मिड पॉइंट होते. कारण म्हटलं ना, इथे हा मिड पॉइंट घ्या, म्हणजे 5 मिलीमीटरची लाईन इथं असं पट्टी हे करा आणि हा पॉइंट मार्क करा. इथे मिड पॉइंट घ्या, पट्टी घ्या आणि हा इथे मार्क करा. तर हे सगळे मिड पॉइंट आहेत कशाचे, ह्या करस्पॉन्डिंग क्लासेसचे मिड पॉइंट आहेत. म्हणजे ह्या वर्गांचे ते मध्यबिंदू आहेत. त्यामुळे हिस्टोग्राम काढायची पण गरज नाही. हिस्टोग्राम न काढता, म्हणजे आयतालेख न काढता सुद्धा तुम्ही डायरेक्ट ते मिड पॉइंट जर जॉईन केले, कारण पॉइंट प्लॉट करणं आता आपल्याला माहिती आहे कसं करायचं असतं. तर पॉइंट प्लॉट केले आणि ते जॉईन केले तर डायरेक्ट आपला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन होईल. त्यासाठी हिस्टोग्राम काढण्याची गरज असणार नाही. तर अशी पण एक्झाम्पल्स येऊ शकतात की आयतालेख न काढता फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढा. आता निर्देशक भूमिती म्हणजे कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये आपण चांगले ग्राफ काढले आहेत, स्ट्रेट लाईन्स काढल्या आहेत वगैरे बघितलेले आहेत. त्यामुळे पॉईंट प्लॉटिंग हे आपल्यासाठी काही कठीण नाही आहे. पॉईंट आपण प्लॉट करू शकतो, पण त्यासाठी इथे टेबलमध्ये अजून एक कॉलम ऍड करावा लागेल. कोणता, मिड पॉईंटचा. कोणाच्या मिड पॉईंटचा, ते जे वर्ग आहेत त्या वर्गांच्या सगळ्या मिड पॉईंटचा कॉलम ऍड करायचा आणि फक्त हे 2 पॉईंट प्लॉट करायचे. हे एक्स ऍक्सिस वर असेल आणि हे वाय ऍक्सिस वर असेल. असं एक्स वाय ऍक्सिस वरचे पॉईंट प्लॉट करायचे आणि फक्त जोडायचे की तुमचा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन डायरेक्ट तयार होईल, हिस्टोग्राम न काढता. म्हणजे आयत आलेख न काढता वारंवारता बहुभुज पण काढता येऊ शकतो. हा आलेख झाल्यानंतर अर्थातच नेहमीप्रमाणे सूची लागते. एक्स अक्षावर काय प्रमाण घेतलंय, वाय अक्षावर काय,
1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 युनिट्स घेतले ना, एक नाही 20 युनिट्स घेतले. एक्स ऍक्सिस वर 20 घेतले, 30 मायनस 10 20, 50 मायनस 30 20, सगळीकडे 20 डिफरन्स. आणि वाय ऍक्सिस वर काय घेतलंय, वाय अक्ष 1 सेमी इज इक्वल टू 5 युनिट्स घेतले. तर ते जे काही प्रमाण असेल ते सगळं उजव्या कोपऱ्यात लिहायचं आठवणीने. आणि हा तुमचा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन म्हणजेच वारंवारता बहुभुज तयार झाला.